आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष निमेशजी सावे, नॉर्थ कोकण चेंबर ऑफ कॉमर्स. एक मिनिट. अनिल सावे आणि प्रीतम म्हात्रे यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. त्याचबरोबर कोकणाचा सर्वपरी विकास मुख्यत्वे पर्यटनातून करावा ह्याचा ध्यास घेतलेले आमचे मित्र आणि ग्लोबल कोकणचे सर्वेसर्वा श्री संजय यादवरावजी, केळवेगावचे सरपंच, केळवे बीच पर्यटन उद्योग विकास संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष कारेवा आणि माझे मित्र आत्ताच अनिल सावे आणि प्रीतम म्हात्रेजी आलेले आहेत आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ, पर्यटन मित्र आणि विद्यार्थी. आजच्या या पर्यटन महोत्सवामध्ये गेली 6 वर्ष सातत्याने महोत्सव सादर करणं आणि घडवून आणणं ह्यासाठी केळवे गावाचं एक वैशिष्ट्य आहे की खूप चांगली टीम केळवे गावात आहे आणि त्याचं नेतृत्व करणारे लीडर पण तसे नेहमी मिळत असतात त्या टीमला. त्यामुळे हे महोत्सव सातत्याने आणि पुढेही असेच सातत्याने चालत राहतील याबद्दल मला शंका नाही आहे. केळवा महोत्सव हा एक महोत्सव नसून ह्याच्यातून पूर्ण आपल्या संस्कृतीचं, पूर्ण केळवे गावाचं आणि प्रामुख्याने पर्यटन क्षेत्राचं, शीतलादेवी मातेचं सर्व दर्शन आपण या माध्यमातून आम जनतेला घडवून आणता त्याबद्दल आपले खूप खूप आम्ही आभारी आहोत. खरं तर पालघर जिल्ह्याला जवळजवळ 100 ते 120 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि मुख्यत्वे पर्यटनातून म्हणजे जे पर्यटन जे जास्त म्हणजे लोकांना आवडतं किंवा जे स्ट्रेस रिलीज करण्यासाठी म्हणजे आठवड्याचा थकवा मोकळा करण्यासाठी समुद्रकिनारे त्यांना खूप आवडत असतात. त्यामुळे आज हे सगळे समुद्रकिनाऱ्यावरती जास्तीत जास्त पर्यटन केंद्र सुरू होत आहेत आणि स्थानिकांनी पण त्या पर्यटन आपल्याला पण ह्या उद्योगामध्ये कसा हातभार लावता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे. कारण ह्या उद्योगामुळे, पर्यटन उद्योगामुळे कमीत कमी 100 लोकांना दुसरा उद्योग मिळतो आणि त्यामुळे आर्थिक चलनवलन जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये घडत असतं. हे जरी अप्रत्यक्षरित्या दिसत नसलं तरी वस्तुस्थिती ती आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये संजय यादवरावजी आहेत. हे खूप कोकणासाठी मोठं काम करतात. आत्ता आपल्या शिरगावला 15, 16, 17, 18, 19, 20 हा 5 दिवसाचा ग्लोबल कोकणतर्फे महोत्सव घेतला. तर हा एक ह्याचाच भाग आहे की जेणेकरून आपण ही जी सगळे किनारे आहेत ह्या किनाऱ्यांचं प्रमोशन करणं आणि जास्तीत जास्त मुंबईतील, गुजरातमधील म्हणा, नाशिकमधील म्हणा लोकांना आपला भाग दाखवणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते आम्ही आमच्या पालघर डिस्ट्रिक्ट टुरिझम मार्फत काही ना काहीतरी असं वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून करण्याचा प्रयत्न करतो. तरी बोलण्यासारखं भरपूर आहे. पर्यटन क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त स्थानिक लोकांनी, स्थानिक भूमिपुत्रांनी यावं अशी आमची एक मनोमन इच्छा आहे. तरी एवढे बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू.
धन्यवाद. यानंतर मी केळवे गाव